राहायची ती लोक. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ब्लॉग विथ अथर्व. आज आपण चाललोय पांडवणे. तुम्हाला तर मी मागल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आज जस्ट आपण विशुदाच्या इकडे निघाले. विशुदाच्या इकडून आता पांडवलेणीला जायचं आहे, त्याला घेऊन आपण. तर मित्रांनो, विशुदाला आपण घेतलेला आहे आणि आता आपण निघालोय पांडवलेणीला. आणि बघू शकता आपले नेहमीचे पुढे जे रस्ता दाखवायला असतात ते पुढे निघाल्यात आणि आपले ड्रायव्हर आणि आपण मागं निघालोय, म्हणजे मागून निघालोय. आता बघू शकता की 6:30 झालेले, 5:30 किती जाईन आम्ही तुमच्या मागणी तिकडे. चला पळवूया आपण, पळवा. तर आत्ता मित्रांनो आपण आलेलो आहे अमृतनगरवरती आणि आता आपण जरा मॅप लावत आहे, कारण आपल्याला माहीत आहे तरी पण जरा मॅप लावावा आणि सहारा घ्यावा मॅपचा. गेली तर काय पुढं निघाल्यात, रस्ता माहीत नसून पुढं जायची सवय यायला. तर या रस्त्याने निघालेलो ते अमृतनगरपासून आत गेला का नाही ज्योतिबाला जायचा. तिथे काहीतरी मुमेंट्स मला आठवायला लागल्यात, ते फक्त मलाच माहिती नाही काय आहेत. बऱ्यापैकी आता उजेड झालेला आहे. आमचं या रस्त्यावर सारखं येणं जाणं असते आणि खूप आठवणी केल्या आहेत या रस्त्यावर. इथनं आपल्याला आज जायचं आहे आणि मॅप बंद केला थोडंसं वाट लागणार आहे. तर गणेश मंदिराचं आपण दर्शन घेतात आपण इथनं टर्न मारलेला आहे. गणपती मोरया म्हणत इथं 15 रुपयाचा वडापाव भेटतो. 15 रुपयाचा वडापाव कोणी खाऊ नका, 10 रुपयाचा खावा. रुपयाला इथं 6 मिनिटं झालेली आणि आपल्या पुढं आता जे कॅमेरा ब्लर का झाला. तर आपल्याला जिथं जायचं होतं ते पॉईंट आलेला आहे आणि तो म्हणजे हा आहे. आम्ही हा धबधबा बघायला आलो होतो आणि आता बघून झालेला आहे. आता आपण जाण्याचं इथनं म्हणजे बघितलेलं आहे, बघू शकता तुम्ही पण. बघा कसला सीन आहे बघा, एक नंबर धबधब्याचा सीन बघितलेला आहे. आता चला जाऊ शकतो आपण आणि आता घरी जायचं रिटर्न. मग तर आपलं जे ट्रेकिंग आहे मी इथं समाप्त करतो. धबधबा बघितलेला आहे तुम्ही. आता आपण बंद केलेला आहे व्हिडिओ, कारण आता धबधबा झाला म्हणजे झालं सगळं. आता आपण इकडं काय आहे बघूया जरा. इकडं मला लय मोठी दरी दिसायला लागल्या. उगाच मी जर पडलो तर परत यांना पण गावणार नाही, त्यामुळं आपण नकोच जायला तिकडं. आता आपण कुठं जाऊया, आता बघण्यासारखं काय आहे मित्रांनो. त्या साईडला आहे का नाही एक तळ आहे, तळ. त्या तळाचं आणि माझं एक लय घट्ट नातं आहे, ते मी तुम्हाला कधी तर माझ्या इमोशनल स्टोरीमध्ये सांगतो. एकदम म्हणजे असं लय इमोशनल स्टोरी आहे माझ्या आयुष्यातली. बरं चला आता ती सांगायला नको, वेळ नाही आपल्याकडं, जाऊया आपण. मोबाईलाच बघायचं मग. तर आज तसं पण रविवार आहे, ज्योतिबाचा वार, आणि आता आपण ज्योतिबाच्या पायथ्याशी आहे आणि बघू शकता सीन कसा आहे. हा डोंगरावरती आता आपण आलेलो आहे. हे बघा एकदम उजेड झाला, आता अंधार होता एकदम उजेड झाला. कसला सीन दिसते बघा. दर रविवारचं नवीन एक कंटेंट आपण घेऊन यायला लागलोय आणि तुम्ही लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांनी माझी इंस्टा आय डी जाऊन लिंकवर टॅप करून बघा, आपली यूट्यूब आय डी उघडत्या आणि काय करायला. आता बघू शकता मित्रांनो, आपण जस्ट तिथं आपण पुढं आलेलो आहे आणि आवाज येत नसला तर या आता तुमचं सावकाश असं चालत आहे. हा तो गाइस एकदम से गाड़ी आ गई और हमने एकदम से कान एकदम पॅक हो गया, खालनं वर यायला म्हणजे असं सपाट रुंदीवरती जायचं आहे. हे कुठलं गाव मित्रांनो. तसं आपण पोहोचलेलो आहे आणि बघू शकताय सकाळचा जो सीन मित्रांनो, एक नंबर आहे. विशुदा की एक नंबर सीन. आणि इथनं आपल्याला आता खाली जायचं सांगायला लागल्यात. रस्ता बघू शकताय तुम्हाला, मॅप मधनं बघून येशील आणि रस्ता बघून म्हणशील आईची कुठं जायचं आहे नेमकं. तर आपल्याला आता कळालेलं आहे. मी पुढं चालतो, तुम्ही माझ्या मागणं घ्या.
हे कपल आलेला आहे. तर मित्रांनो कपल जे आहे ते सकाळ सकाळ निघालेला आहे. त्यांना आपण काय न त्रास देता पुढे जाऊया. हा बरोबर आहे ना. रस्त्याचे तुम्हाला जर तुम्ही मॅप मध्ये बघितला आणि तुम्हाला जर असा रस्ता दिसला तर तुम्ही घाबरू नका असा, कारण की हा रस्ता पावसाळ्यात असा झालाय. आणि इकडं आम्हाला आता मोरवीर दिसायला लागलेत. सकाळ सकाळ आले आता मोर दिसायला आलाय आणि ते अजून गाडीच लावायला लागल्यात. आणि ह्यो पण शूट घ्यायला लागलाय मस्तपैकी. आणि हे बघा सीन नेचर एक नंबर. सकाळ सकाळ आले की एक नंबर वाटतंय. आता आपण जाऊया चालत चालत. वॉकिंग डिस्टन्सवर राहिलेलं आहे अंतर थोडंसं. बघूया कुठं आहे आता विषय तो. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे. आणि रस्ता बघताच आम्हाला वाटलं इथं काय आम्ही चुकीच्या रस्ते आले वाटतं. खरं विषय हार्ड सीन असं ओळखत पण नाही बघा. मग काय तर बघू शकताय. आणि आता आपण तिथं जाऊया आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसा सीन आहे नेमकं. ब्लॉगर जरा हळू झाला नाही तर तुम्ही वाचला त्या दरी. तर हे ना असं म्हणल्याबद्दल मी आता हळू चालतो. चला आपल्याला इकडनं जायचं की इकडनं जायचं. एकंड झाला कुणीकडनं तर पण चला चला काय विषय नाही. चला हे वाटच आहे. ही पण पाय वाट आहे मित्रांनो. पाय वाट बघू शकता. येस एक नंबर बघा. मोराबीरांचं दर्शन व्हायला लागले. आपण कुठनं पण जाऊ शकतो. विशुभाऊ तुम्ही हँडब्रेक लावून या. नाही नाही तर मित्रांनो इथं पाय स्लिप झालेला आहे गाईज. चला चड्डी पॅन्ट सगळं घाण झालेलं आहे. तर सीन बघू शकताय. तर मित्रांनो माणसांचा येण्याचा रस्ता तिकडचा आहे. तर आम्ही हळूहळू माणसाचा येण्याचा रस्ता वेगळा आहे. आम्ही आलो वेगळ्याच रस्त्यानं. आता पहिला मी मोबाईल ठेवतो कारण मी आता आजच कोलॅप्स झालेलो आहे. अजून एकदा व्हायचं नाही मला. तर मित्रांनो बघू शकता हे पाण्याचा कसा विषय आहे यात झऱ्यासारखा. आणि इथनं एवढं वरनं कशाला आलोय काय माहित. आम्ही सटकत हे बघा इकडं बघा घाण झाले सगळी सटकून बेंचत चायला. अरे वर कुठं नाही. हा तर मित्रांनो आपण आता फायनली आलेलो आहे. आणि थांबा तुम्हाला मी पुढनं सीन दाखवतो. विषय कसा आहे याचा पुढनं कसा आहे दाखवतो थांबा. विषय तुम्हाला अजून दाखवत नाही मी पुढनं दाखवतो कसा आहे विषयाचा. तर 1 2 3 रेडी. तर बघू शकताय कसा आहे सीन. कसा आहे एक नंबर. आता बघा व्लॉग मध्ये बघा माझ्या कसा विषय आहे पूर्णपणे. आले असे दगडाचं वर चढण्यासाठी पायऱ्या. आणि इथून इकडं बघा गुफा. सुरुवात इथनं करतो. ही गुफा ह्या गुफेतनं कुठं तर आज जातंय इथून बघा. आणि तुम्हाला नंतर याची पूर्ण माहिती देतो मी. आता पूर्ण बघा कसा विषय इथला. आणि इकडं पिण्याचे पाणी आहे. पिण्याचे पाणी आहे बघा. पाणी इथं साठले बघा. हे पिण्याचे पाणी इथं लिहिलंय बघा. ह्याच्या अजून तो तिथंच अडकलेला आहे. आणि मी इथं पाण्याने स्लिप आले बघा. एक नंबर विषय कसा आहे सीन आहे. हे कसं आहे इथं पण पाणी आहे बघा. सगळीकडे असं पाण्याचं झरं मस्तपैकी आहे बघा. तर मित्रांनो हे बघू शकताय. हे काय प्री वेडिंग हे बघा. इथं जिथं जाईल तिथं सूचना असतेच काय ना काय. तर प्री वेडिंग फोटो व्हिडिओ करण्यास फक्त मनाई आहे. करताना आढळल्यास कायदेशीर हे करण्यात येईल. हे बघा मित्रांनो आपली या लेणीचा विषय काय माहिती आहे का. आपली जी 5 पांडव जी होती ते इथं राहून गेल्यात. आणि त्यामुळे ही अशी लेणी त्यांनी जी त्यावेळेस करून ठेवली होती. आणि आता बघू शकताय कसं आहे इथं त्यांचं म्हणजे पूर्ण राहण्या खाण्याचं होतं. इथं राहायची होती ती सगळी. ह्याच्या आतला आपण आता काय डायरेक्ट दाखवू शकत नाही. हे पाणी बिणी बघू शकताय कसं आहे. ते वरनं असं आपण आता आलोय चुकीच्या दिशेनं आलो जरा असं. आणि आता इथं 4-5 ठिकाणी स्लिप पण झालो. आणि इथून बघा हे बघा म्हणजे हे बघा सगळं असं विषय वेगळा आहे याचा. आणि ह्याच्या आत बघा ह्याच्या आत आपल्या महादेवाची पिंड आहे. आणि हे जी विषय आपल्याला आज कळालं. हो पण माणसाची माहिती आहे. तर ह्याच्या आत मित्रांनो खोल्या आहेत. तिथं जिथं राहायचे ती लोक. नको तेव्हा आता
नाही ना ए असं इथं कपडे तर बघा दगड खाली येणार नाही. बघू शकता पिण्याचं पाणी एकदम स्वच्छ जे पाणी आहे बघायचं वर लिहिलंय बघा स्वच्छ पाणी एकदम इथं पाणी पिण्यासाठी वापरत असतील ते. पण मित्रांनो थोडंसं इथं आला की जपून, कारण की हे जे दिसतंय फ्लोर पूर्णपणे शेवाळलेलं आहे पाण्यामुळं आणि इथं पडण्याची खूप घाण शक्यता आहे. तुम्ही जर आलात तर जपून चाला. हे आता मित्रांनो ऊन यायला लागले, सकाळ झालेली आहे, आता 8 वाजलेले आहेत. आता अजून 7 वाजायचं. बरं चला 7 वाजायचं आहेत. इथनं पण वाटा आता आपण जायचं आहे रिटर्न घरला. पण आपण आता इथनं वर आलतो, इथनं वर ना आलोय आपण असं 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 करत. इथं तर कोण सटाकला असता मी याला तसं इथनं वर ना आपण आलोय. आपण जरा नवीन वाट आपण संशोधन करायचं आहे. तर आता आपण निघालेलो आहे मित्रांनो. ही जी वाट आहे ती पुढनं वाट आहे. आपण मगाशी वर ना आलेलो, आता जी बघू शकता ती इथनं जायला लागतंय आणि इथून आता आपण चालत चालत जायचं आहे. तिथनं वर कुठं चढायला दिसतंय नाही, तिथनं आपण वर गाड्या लावल्यात. तिकडनं गाडी पण येऊ शकली असती बट आपण आणली नाही, कारण आपण पहिल्यांदा चालतो शोधत शोधत. आता बघा मित्रांनो सनलाईट कशी झाल्या मस्त पैकी बघा. आता हळूहळू तिकडे जे पर्यटक आहेत ज्योतिबाला आले ते इकडे यायला लागलेत आणि आम्ही आता निघालोय. आम्ही लवकर आलतो सकाळी. हे बघा सनराईज ऊन आता आलेला आहे मस्त पैकी आणि एकदम छान वाटतंय. दर रविवारचा काहीतरी नवीन प्लॅन. गाड्या आपल्या लावलेल्या आहेत का बघू. गाड्या आपल्या वर लावलेल्या आहेत. आता आपल्याला वर चालत जायला लागेल अशी मला मनापासून असं वाटायला लागले की वर चालत जायला लागणार आहे. नाही लागणारच आहे. लागणार गाड्या आपण इकडे आणली असती. एक पर्याय बघ. आता जे पर्यटक गेले त्यांना आम्ही सांगितलं आहे की सावकाश जावा. 2 जण कोलॅप झालेले आहेत आणि फोटो चालतंय की तुझं घेऊया माझं घेऊया. तर बघा फोटोशूट चाललेलं आहे यांचं सगळ्यांचं आणि मला तर काही फोटो काढायची आवड नाही. तर फोटोशूट तर झालेलं आहे सगळ्यांचं आणि यांचं थोडंफार चाललंय काय ते झाडापाशी विषय. हे बघा फोटोग्राफर विशुद्धा आपला फोटोग्राफर झालाय. आपण लेणीतनं तर आत्ता मागं आलेलो आहे. आता आपल्याला म्हणजे मित्र म्हणजे ज्योतिबाला जाऊया, बघूया काय होतंय सांगायचं मला. तर मित्रांनो दुसरी वाट बघायच्या नादात तिथं एवढं चढायला लागले. मल्लिकार्जुनला पण एवढं चढलं नव्हतं, तेवढं इथं चढायला लागले आणि तिथं पायऱ्या तर होत्या. इथं चालत चालत आता पूर्ण घाट चढलाय. आता लोक कुठे तिकडे जायला लागलेत बघा. त्यामुळे बोलते सबको बोलते. आता लोक लय आल्यात, आपल्याला अजून जायचंय वर. तर मित्रांनो आपण आता निघालोय ज्योतिबाला. पांडवलीने तर तुम्ही बघितली. आता ज्योतिबा दाखवूया, तिथलं मग आपण डायरेक्ट जाऊया घरी. आता खूप वेळ जात आहे आणि एकदम मस्तपैकी पडून 4 जणांचं कार झालेलं आहे आणि आता वाटतंय. तुम्हाला व्हिडिओच्या नक्की शेवटपर्यंत राहा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर बघू शकता आपण आलेलो आहे ज्योतिबावरती. टर्न टाकला की आला ज्योतिबा आणि आता आपण हे जे सीन बघा एक नंबर. दुःख विक असला विषय हार्ड सीन आहे. खूप दिवसात ना आलो, मागल्या वेळी आलो होतो एकदा, आज खूप दिवसात आलो. तर मित्रांनो मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा विसरू नका, कमेंट करा विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग आजच्यामध्ये इथं पुढच्या रविवारी आपण एका नवीन डेस्टिनेशन पॉईंटला जाऊया. त्यावेळेस बघा आपण पुढचं. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.